अधिक मासाचा आज आपण अध्याय 28वा पाहणार आहोत. तर या मागच्या अध्याय जे आहेत आपल्या चॅनलवर आलेले आहेत आणि राहिलेले 2 अध्याय जे आहेत आपल्या चॅनलवर लवकरच येतील. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः. जय जयाची करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वंस्फूर्ती, करुणा समुद्रा कृपा मूर्ती, निवारी अधोगती पै माझी. मी तव अनाथ दीन प्रार्थितो, करुणा वचन दयाळुवा, कृपा घन. रक्षावे कृपेने दासाते, मल महात्म्य अति पावन. ऐकोत श्रोते भाविक जन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण. परिसा सज्जन आदरे, लक्ष्मी रुवाच देवदेव. ऋषिकेश भक्त नाम भयप्रद, श्रीनाकेनो पचारेन तृष्टिसी. तव जनार्दन लक्ष्मी वदे हो जनार्दना, भक्त प्रतिपाळ अघहरणा. परिसा माझी विज्ञापना, हे नारायणा करुणा सिंधो. तरी स्त्रियांनी काय करावे, कवन व्रत आचरावे. केवी मोक्षाते पावावे, देवदेवा सांगावे सर्वही. श्रीदेहाची आकृती, असे जान शरीरी अमळ घनता पूर्ण. हरेल कैसे ते कृपा करुण, वदावे जान स्वामिया. दुशील दुभर वृद्धो, जडो रोग युतो पिवा. पती श्री भर्ण हातव्य लोक पेक्षू, भीर पातकी. मलिनता प्राप्त झाली या देही, स्पर्श न करीती कोणीही. जयाच्या कुशी जन्म देही, ते तव पायी न स्पर्शती. देव ब्राह्मण आणि अग्नी, हे साक्षी ठेवून पिता अर्पिदानी. दान घेतले तोची भ्रतार्धनी, परिदेहा न लागुनी स्पर्शने. ऐसे ऐकुनिया उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर. शृणु सुंदरी एसोपास्कर, ऐके उत्तर प्रश्नाचे. श्री नारायण उवाच, नारीणा परमो धर्मो भर्त सेवा समो नाही. पती शुश्रूषणा देवगतः, स्वर्वित कल्मषः. सकळ धर्म माझी उत्तम धर्म जानो, स्त्रिया ते दैवत भ्रताराची पूर्ण. तया वेगळे दैवत आनो, केले साधन जन्मवरी. जन्मवर साधन केले शास्त्र पुराणे, दैवत पूजिले ते. तितुके ही वाया गेले, जे नाचरले पती आज्ञेपे. जे पती वचना ते न मानी, वचनार्थ करी पती लागुनी. अनृत सद्दा असत्य वचनी, तरी निदानी सुटेना. व्याव्यतिरिक्त अनंत पापराशी, त्याहो घडती स्त्रियांसी. काही सायासी किंवा अनयासी, तरी सुटका तियेसी असेना. म्हणून सर्वेश्वर, स्त्रिया ते दैवत आपुला भरतार. हात व वेदेची केला निर्धार, आन विचार नसेची. पतीची आज्ञा तेची मान्य, तेची दैवत पतिवते लागून. पती वाचून इतर सर्व क्षीण, नसे कारण अन्य काही. पहा वाराणसी माझी जाण, लोपा मुद्रा प्रतिवता धन्य. जेचे नाम घेता पूर्ण, होय क्षाळन महापापा. ऐसी या धर्मतेची प्रतिव्रता, नाही तरी इतरही कांता. तयाची किंचित वार्ता, तेही सर्वदा निवेदू. भ्रतारे मागता उदक, एरी कृप दावितसे देख. म्हणे पात्र घेऊन आना सम्यक, नाही उदक गृह माझी. तथापि उदक असलिया कोंडे, पात्र आणून आपटी तया पुढे. श्रुधा नळे पीडिता निवाडे, करी बडबड वाऊगी. भलतेची करुणी निमित्त, सक्रोधे अन्न पचवित. खारट आळणी म्हणतात हेत, म्हणे करावे हस्ते अपुलिया. जन्म गेला नाव ठेविता, रसनेची चवी कासया पाहिजे. आता कैसी या प्रकारे की जे श्रुधा शांतता, असे अवगत स्वभावा. ऐसिया स्त्रियांते तत्वता, त्या म्हणू नये ती प्रतिव्रता. ऐसी संसार करिता, जन्म वृथा प्राणियासी. तरी प्रतावता धर्मरीती, इतिहास वदे रमापती. तेची वदो श्रोतिया प्रती, अनुप्य स्थिती आगळी.
तरी काश्मीर देशी प्रबळ धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ. तेथील विप्र एक परमसुशील नाम जान धर्मशर्मा. स्नान संध्या शीळ सत्पात्र धर्मपरायण अग्निहोत्र. पोटी नसे पुत्र अनुपात्र सत्पात्र तयाची. नामे जाना ते सुशिळा पतिव्रता परम मंगळा. उभयंता क्रमित काळा असे निर्मळा हृदयीची. वयसा उभयंताची समान 60ची झाली से गणना. तव धर्मशर्मा बोले तिये लागून एक वचन भामिनीये. वसंत ऋतू उष्ण मास गंगेस चलावे स्नानास. एरी अवश्य म्हणून तयास निगती झाली तात्काळी. पाहुनी गंगोदग निर्मळ दुजे कोणी नसेची अढळ. जरी रिघुनिय ते वेळे स्नान करी तांतडी. परिबुद्धी कर्मानुसारो हृदयी उदेला कामविकारो. विप्र झाला कामातुर बोले उत्तर श्री येते. म्हणे नग्न जल क्रीडा करावी रती सुखाते विश्रांती द्यावी. ऐसे वाटे माझ्या जीवी तरी आचरावी क्रिया हे. तव एरी वदतसे उत्तरा म्हणे हे केऊ ते उदेले अंतरा. माध्यान पातला भास्करा वरी गंगा तीर हे पवित्र. त्याही वय नसे आपुले हे तो केवी मधी उद्भवले. मज तो वचन मोडिता नये वहिले बोल लागेल प्रतिव्रतेसी. तरी स्वगृही चला निधी मग सारावी हे विधी. एरू म्हणे हे तो न घडे कधी नाही अवघी कामाते. ऐसे ती येते वदोन जळ क्रीडा करीती झाली नग्न. द्रवो लागले रेत पूर्ण हृदयी मदन धुसधुसी. मग सारिते झाले रती शांत केले ते वेळी सती. धन्य ते पतिव्रता सती वचन न मोडी भ्रतरांचे. परी चमत्कार झाला अद्भुत पोटी धरिती झाली गर्भते. नवमास भरतांची ती येते झाली प्रसूत कामिनी. आश्चर्य करीती सकळ जन म्हणती पहा नवल कोण. वृद्धपकाळी पुत्र निधान देखे कामिनी आदरेसी. कोण नंदिती कोण स्तविती तव 2 पुत्र आले तिजप्रती. शारदा आणि शांती म्हणती नामे उभयंता ते साजिरी. पुत्र उभयंता दोघे जण दिवसेंदिवस वृद्धिगत जाण. गंगाजळी जलक्रीडा केली ते नग्न आणि रती संपादिली. त्याची पापे फळा आली तात्काळी. तनु भाजली उभयंताची उभयंता विप्रकुमारा ते. सदा सर्व काळात तप्तता देहाते चैन पडेना तया ते. न सुचे अन्न उदक काही लाहे लाहे सप्तप्त गात्र. उपाय करीती नाना प्रकार मोह धरून माता पितर. करिता उपचार त्रासले नाना परी उपाय केले. परी व्यथा अधिक प्रबळे कुमार चळफडती बाळे. दीनवदने करुणिया शोक करीती माता पिता. केऊ तेऊ दिले हे अनंता वृद्धपकाळी पुत्रांची वार्ता. देखिले सत्ता तुझिया तेथे ही दशा उद्भवली. बाळ कष्टी न देखती या काली महाद देवा धिवा चंद्रमौळी. वेळ आली मृत्यांची ऐसा नाना परी विलाप. करीती उभयंता माय बाप मग तया ते लाविती लेप. शीतळता चंदनाची उत्तम चंदन आणुनी. मर्दन करीती पुत्र लागुनी परी शीतळता नव्हेची नैनी. यथाभूत बाळक ते वार्ता फाकली नगरांत. जनसमुदाय निरखू येतो जे जे उपचार सांगतो. ते करीती माता पिता परी काही केल्या नव्हे बरे. अधिकच चरफडती कुमारे वृत्तांत ऐकता नृपवरे. तोही येत धावूनिया त्या नृप धार्मिक पाही. देखून आश्चर्य करीती हृदयी म्हणे माझी या राष्ट्री ऐसा नाही. धन्वंतरी आगळा मग राये शोध केला बहुत. कोणी धन्वंतरी न मिळे थेत नाही पंचाक्षरी महंत. उपावन चालत कवनाचा
तव एक अपूर्व वर्तले. गालव ऋषी येता देखिले, राये निजासनी बैसविले. पूजन केले यथाविधी, मग ऋषी ते साध्यत समाचार. कथिता झाला साचार, म्हणे न चालेची उपचार. विप्रकुमार कष्टताती, ते तव न देखवे माझेनी. उनव केला बहुत जनी, परी शांत नवे जाचेनी. कष्ट ती दोन्ही माता पितरे, ऐसे रूपाचे वाक्य ऐकुनी. बोलता झाला गालव मुनी, म्हणे एक रूप चक्र चुडामणी. उपया लागुनी सांगतो, असेल जरी कोणी प्रतिव्रता. विचिया हस्ते उदक सिंचिता, तरी या ज्वरा ते होय शांतता. सौख्य वार्ता बाळका ते, ऐसे ऐकतानी उत्तरा. राये नगरी पिटिला डोंगरा, जी असेल पतिव्रता सुंदरा. या त्वरा या ठाई, नगरी प्रकट झाली मात. परी कोणी न बोले पतिव्रता सत्य, राजभार्ये सहित ग्रामवासी. न येत किशोर उदक स्पर्शावया, तव रूप चाकटला अंतरी. म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरी, न देखोची माझी या नगरी. केऊता पुढारी परिणाम, तरी सम्रागाची पापवार्ता. ग्रामवासी राजकांता, आहा हे केऊते अनंता. होऊ पाहे घाता बाळकासी, आणि सत्वही केले नगरीचे. हासणे झाले सकळिकांचे, ते तव लांछन झाले जन्माचे. बोलता वाचे न बोलवे, ऐसी चिंता करिता रूपनाथ. तव आश्चर्य वर्तले अद्भुत. एक निषादी त्या समयांत, आली तेथे अवचिता. जातीची ते भिल्लिनी, मस्तकी काष्टभारा घेऊनी. जात असे अपुले मार्गानी, तव देखिले नयने अपूर्व. ग्रामवासी जनांचा मेळा, अवलोकी तसे अबळा. मग मस्तकीचा भारा, आपटीला आले तेथे जनसमुदायो. वार्ता ऐकता कर्णो कर्णी, जे पतिव्रते माझी शिरोमणी. असलिया भेटावे नृपा लागुनी, जीववया ही बाळका. ऐकत असी एसिया वचनाते, एरी पतिव्रता धर्माते. ते ठाऊके नसेची ते, कैसा आचार तोही न कळे. परी तेच नेम असे एक, पतिवचनी नसे वंचक. सदा सर्व काळ देख, पती अवज्ञा नसेची. स्वप्नी नेने परद्वारा ते, भाषणही करू शके कवनाते. ऐसे असतांती तेथे, राजा जवळिके पातली. म्हणे कवन संकट तुम्हा, ते निवेदी रूप सत्तमा. राये निवेदिली सर्व ही कर्मा, तव बोले भामा निषादाची. म्हणे उदक आन लवलाही, मी तव पतिव्रता धर्म नेने काही. परी करता सर्व शेषशायी, पाहे नवाई नुपवरा. उदक घेऊन या करी, काय बोले ते अवसरी. पती अवज्ञा जन्मवरी, केली नसे जानपा. नेने परपुरुषाची वार्ता, हे तव ठाऊक असे जगन्नाथा. ऐसे वदुनिया तत्वता, उदक शिंपी बाळा ते. तव चमत्कार झाला अद्भुत, तात्काळ ताप झाला शांत. बाळ खडबडून उठत, चरण वंदित निषादीचे. ऐसा चमत्कार पाहून, जय जयकार करीती सर्वजण. मग राये वस्त्रालंकारे करुण, निषादीला लागून गौरविले. वरी एक ग्राम तत्वता, देता झाला रूपनाथा. ऐसी निषादी पतिव्रता, देखून समजता आश्चर्य. ऐसे पतिव्रतेचे कथन, लक्ष्मी ते वदे नारायण. तेची तुम्हा कथिले संपूर्ण, आचरा सर्वज्ञ सर्वते. म्हणून सकळ धर्म माझी, धर्मश्री ते भ्रतार सेवेचा नेम. तयाच्या वचनी प्रेम, धरुणी वर्ते सर्वदा. मग ती येते करणे नलगे आन, काही एक जपत पसद्धान. आपुला भ्रतार तोची नारायण, पावे मोक्ष सदन ते पै. या लांगी सकळ जनी,
वर्तावे भावर्त धरुणी मग तया ते उपेक्षिना कोणी यम पाय धुनी माथवंदी स्वस्ती श्रीमल महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित अष्टविशंतीमो अध्याय गोढा इति अष्टविशंतीमो अध्याय संपूर्ण। तर अशाच पद्धतीने पुढचे राहिलेले 2 अध्याय आणि मागचे आपले झालेले संपूर्ण 28 अध्याय आपल्या चॅनलवर आहेत, नक्की पाहू शकता आणि वाचू शकता।